तुम्ही बघू शकता आज मी परत एकदा गोवन रेसिपी करत आहे। तर ही गोव्यातली स्पेशल रेसिपी, ऑथेंटिक पण म्हणू शकता आणि स्पेशल म्हणू शकता, बिकॉज सगळ्या गोवन्स लोकांना ही रेसिपी खूप आवडते आणि इवन बाहेरच्या लोकांना पण ही रेसिपी आवडते। तर तुम्ही बघू शकता मी इथं मॅक्रल म्हणजे बांगडा भरलेला करणार आहे। तर त्याला आपण स्टफ बांगडा पण बोलू शकतो। तर इथे मी 2 मोठे बांगडे घेऊन त्यांना साफ केलंय आणि असे 3-3, 4 अशा चिरा टाकलाय। तर आता मी ह्यांना काय करणार आहे, इथं बाजूने मी ह्यांना कापून घेणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते। आता ह्याच्यात स्टफिंग करायला मी ऑलरेडी इथं 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत आणि त्याच्यात मी आलं लसूण पण बारीक करून घेतलंय। तर आता मी पहिल्यांदा ह्याच्यात अगोदर मीठ टाकतेय, 1 चमचाभर आपण मीठ टाकूया, प्लस ओली कोथिंबीर भरपूर सारी, लिंबू, ते छोटा लिंबू असेल तर तुम्ही 1 अख्खा टाकू शकता, कारण ह्याच्यात जास्त रस नसतो। मोठा असेल तर जस्ट अर्धा बस आहे। आणि त्याच्यात हळद आणि लाल तिखट। हळद मी माझा छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी 1 मोठा चमचा टाकते आणि लाल तिखट 2 चमचे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, जेवढं तुम्हाला तिखट हवं असेल। तर आपण हा जो सगळा मसाला आहे तो मॅरिनेट करूया आणि त्याला 10 मिनिटांसाठी मुरत ठेवूया, जेणेकरून मसाल्याला पण चव येते, त्या स्टफिंगला चव येते। जर तुम्हाला जर असा कांदा खायला आवडत नसेल तर मग तुम्ही ह्याच्यात मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि मग त्याच्यात भरू शकता। पण नॉर्मली आम्हाला हा असाच आवडतो, कांदा बांगड्यात भरून खाल्लेला। आता तुम्हाला मी दाखवते ॲक्च्युली बांगड्याला कसं कापायचं असतं। तर आपण ह्याचा मधला काटा वगैरे काहीही काढत नाही आहे, तर जस्ट हा जो भाग असतो, आता हा बांगडा आहे, इथनं आपण ह्याला असं सुरी घ्यायची आणि मधून असं एकदम कापायचं अलगद। ओके, म्हणजे त्याची ही साईड, ह्या ज्या 2 साईड्स असतात, ह्या 2 साईड्समध्ये आपल्याला इथं स्टफिंग भरायचं असतं आपलं। ओके, हा इथं बघू शकता तुम्ही, इथं मी ह्याची स्टफिंग भरणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते दोन्ही मी कशी स्टफिंग भरते ती, आणि एकदम गच्च भरायची स्टफिंग आणि त्याला एकदम बारीक मंद आचेवर पहिल्यांदा एका साईडला आपण मोठ्या गॅसवर ठेवायचं, नंतर बारीक आचेवर आपण त्याला बारीक गॅसवर त्याला ठेवायचं आहे। आणि ह्याला मॅरिनेट करायला आपण रवा लावायचा आहे। तर ऑलरेडी मी बघू शकता बांगड्याला लाल तिखट, हळद आणि आलं लसणाची पेस्ट अँड कोकमचं आगळ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं 1 तासाकरता। तर इथं जे आपलं स्टफिंग आहे ते आपण भरणार आहोत। एकदम दाबून दाबून हे स्टफिंग आपण घालायचं आहे बांगड्यात, जेणेकरून तो मसाला एकदम त्याच्यात स्टफ होईल। नक्कीच ही तुम्ही रेसिपी ट्राय करा, कारण एवढी टेस्ट लागते की तुम्ही एकदा ही जर खाल्ली तर सोडणारच नाही। आता बघू शकता मी असा हा बांगडा एकदम मस्त भरलाय। ओके, तर ह्या पार्टमध्ये पण आपण थोडंफार असं भरू शकतो कांदा, पाहिजे तर तुम्हाला पोटाच्या साईडला। नॉर्मली लोक काय करतात की ह्याची कांद्याची पेस्ट करतात, तर मला तसं आवडत नाही, म्हणून मी अशीच ही रेसिपी करते। तर आपण हा आपला कांदा असा भरूया। हा काटा ठेवल्याने काय होतं की आपला जो मसाला आहे ना तो एकदम प्रॉपर राहतो त्याच्यात। ओके, चला, तर आपले भरलेले बांगडे तयार आहेत। इथं मी आता तवा गरम करत ठेवला आहे, त्याच्यात तेल पण टाकलंय। आता मी ऑलरेडी इथं रवा घेतलाय आणि बांगड्याला आपण त्याच्यात मॅरिनेट करूया, असा बुडवून घेऊया स्टफिंगला आणि अलगद आपण ह्या तेलात सोडायचं। ऑलरेडी मी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यात तेल तापत ठेवलं होतं, तर मी आता हे बांगडे त्याच्यात सोडणार आहे
तर तुम्ही बघू शकता की आपली ऑलरेडी एक साईड भाजलेली आहे. म्हणजे मी हे ॲक्च्युली मोठ्या गॅसवर ठेवलं आहे. तर आता ह्याला आपण बारीक गॅसवर ठेवायचं जवळजवळ 15 मिनटासाठी, जेणेकरून बारीक गॅसमुळे आतला जो मसाला आहे आणि बांगडा दोन्हीही प्रॉपर शिजेल. तर आपण आता त्याला 15 मिनिटांसाठी ठेवूया गॅसवर भाजायला. तर बघू शकता की तुम्ही आपली बांगड्याची रेसिपी तयार आहे. हा आपला जो स्टफ बांगडा आहे तो कसा मस्त फ्राय झाला आहे. आणि हे जे स्टफिंग आहे इथे बघू शकता हे पण मस्त भाजून आलं आहे. तर नक्कीच ही तुम्ही रेसिपी ट्राय करा. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा की कशी मॅकरलची रेसिपी किंवा बांगड्याची रेसिपी, भरलेल्या बांगड्याची रेसिपी झाली आहे ती. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडला.